कोस्टल रोडचं श्रेय घेण्याचं भाजपचं काम असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतायत। कोस्टल रोडचं काम हे आम्ही केलंय असं देखील आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। मोदी शहांची बॅग तपासणार का असा सवाल देखील आदित्य ठाकरे उपस्थित करतायत। राज ठाकरेंकडून अशी टीका अपेक्षित नसल्याचंही यावेळेस आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। विधानसभेचे विद्यमान उमेदवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला पुन्हा एकदा त्यांनी सुरुवात केलेली आहे। सर, काय सांगाल, वरळीमध्ये पुन्हा एकदा तुमचा प्रचार सुरू झालाय, कसा प्रतिसाद मिळतोय? गल्ल्या प्रतिसाद आपण पाहत आहे, जोरदार प्रतिसाद आहे। सगळे लोक उतरून प्रेम देतात, त्यांचे आशीर्वाद देतात। मला वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। अनेक वरळीचे मुद्दे आहेत। एक कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे तोच या मतदारसंघात आहे। तुम्ही अनेक वेळेला हा मुद्दा उपस्थित केलाय कोस्टल रोडचा, अजूनही काम पूर्ण झालं नाही, कसा पूर्ण कराल? आमचा प्रकल्प होता, उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, आम्ही कामाची सुरुवात केली। देवेंद्र फडणवीसांचा काडी मात्र संबंध नाहीये। पण संबंध कुठे लागतो त्यांचा? जेव्हा त्यांनी आमचं सरकार पाडलं आणि एकनाथ शिंदे नगरविकास आणि मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी हा कोस्टल रोड हाती घेऊन कॉस्ट एस्केलेशन तर केलंच आणि 1 वर्षाहूनही जास्त तर डिले झालेला आहे प्रोजेक्ट। हे एकनाथ शिंदेंचं सगळीकडे काम बोलतंय। काय काम? तर डिले आणि एस्केलेशन। कॉन्ट्रॅक्टर बदला, एस्केलेशन। मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल, एस्केलेशन। नॉर्थ बाउंड कोस्टल रोड असेल, एस्केलेशन। साऊथ बाउंड कोस्टल रोड एस्केलेशन। वरळी शिवडी कनेक्टर असेल, एस्केलेशन। सगळीकडे खोके काढण्यासाठी एस्केलेशन चालतं। मात्र राज ठाकरेंवरती ही वेळ आली आहे की दुसऱ्यांदा ते सभा घेत आहेत वरळीत त्यांच्या उमेदवारासाठी। ही वेळ काय आली? काय सांगू मी आता? घाबरलेत? मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। उद्धव ठाकरेंची ज्या वेळेला बॅग चेक केली गेली, आता नितीन गडकरींची देखील बॅग चेक होते, तर फडणवीस म्हणतात की हे घाबरतायत। मोदीजींची करणार का बॅग चेक? पहिला हाच प्रश्न आहे। मोदीजींचं हेलिकॉप्टर चेक करणार का? त्यांची बॅग चेक करणार का? त्यांच्यासाठी बाकीची रहदारी अडवली जाते, त्यांच्यासाठी विमानाचं उड्डाण कोणाचं असेल ते थांबवलं जातं, सभा दुसऱ्यांच्या कॅन्सल केल्या जातात। ते प्रधानमंत्री म्हणून नाही, एका पक्षाचे नेते म्हणून प्रचारासाठी येतात। तशीच वागणूक सगळ्यांना मिळाली पाहिजे। तुमच्याच काकांनी तुमच्या वडिलांवर एक टीका केलेली आहे की ज्या वेळेला बॅग चेक होते उद्धव ठाकरेंकडून कधी पैसे सुटत नाहीत आणि बॅगेतून नेमके किती पैसे निघाले? त्यांनी अनेक वेळा नमस्कार कधी ऑपरेशनवर, कधी नेक ब्रेसवर, कधी आजोबांना आम्ही काय जेवण दिलं, सगळ्यावर बोलत राहिलं। आम्ही कधीही टीका करत नाही, आम्ही वैयक्तिक टीका कधीही नाही करत।